अशी माहिती मिळते की धनंजय मुंडे जे आहेत यांनी कराड यांच्या कुटुंबियांची पहाटेच्या वेळेला भेट घेतली. चांगलं काम केलं त्यांनी. बेस्ट मंत्रिपदाचा फायदा घेतो, गैरवापर करतो. बेस्ट चांगलं केलं. एक आरोपीला आणि आंदोलनकर्त्या लोकांना जाऊन भेटतो. तुला टाइम नाही मिळाला का? संतोष भैयाचं एवढं कुटुंब उद्ध्वस्त केलं तुझ्या लोकांनी. तुला टाइम नाही मिळाला संतोष भैयाच्या तिकडे जाऊन त्यांच्या पाठीवरून हात फिरायला? तिकडे नाही जाता आलं. एक सुखी संसार चाललेला संतोष भाईचा उद्ध्वस्त केला, राख रांगोळी केली त्यांच्या आनंदाची. आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना जाऊन भेटतो पाठ. म्हणजे संशय येणारच ना. आम्हाला संशय लागला याचा हात आहे का काय आता याच्यात, या खुनात. कारण याला काय करायचं? सरमाडा का करमाडा कोण येऊ? सरमाडाला काय गरज एवढ्या प्रॉपर्टीची इतकी? हे पडद्याच्या पाठीमागून याला ठेवलंय. अरे कधी दिसलं नाही ना हे. कोणत्या पिक्चर मध्ये नाही दिसलं, कोणाच्या कॅमेऱ्यात नाही, कोणाच्या खुर्चीवर नाही. राजकीय सामाजिक इव्हेंट झाले मोठाले त्याच्यात नाही. हे कशातच दिसलं नाही ना. एका की एवढी प्रॉपर्टी म्हणजे ही याची असूच शकत नाही. ही याच्या नावावर केली गुंडगिरी, याला करायला लावली. सत्तेचा गैरवापर यांनी केला, करायला लावला धनंजय मुंडेंनी. आणि याच्या नावावर ठेवली. मेला तर तू मर, गुतला तर तू गुत. ही डाव यांनी साधला. आमच्या सुखी संसार चाललेला संतोष भाईचा खून आणि बळी यांनी घेतला. आणि संतोष भाई सगळं कुटुंब उघड्यावर वाऱ्यावर पडले. संकटातून चाललंय ते कुटुंब. याला पैशाचा नाद दिसतोय धनंजय मुंड्याला. यांनी माया जमून ठेवली त्याच्या नावावर. तुझ्या पैशासाठी तुझी जात तुझ्यामुळे बदनाम झाली. आणि आमचं बी चांगलं लेकरू सुखी संसार मोडला. त्यांच्या अन्नात माती कालायचं काम केलं. तुला तळतळाट लागणार, त्यांचं हाय लागणार तुला 100%. कारण ती मायमाऊली रडती, लेकर रडते, टाव पडते. ते धनंजय भैया देशमुख वनवन हिंडतय भावाच्या न्यायासाठी. त्याला पोलीस स्टेशन मध्ये धमक्या देतात. त्या धनंजय मुंड्याचं नाव नाही घेतलं आम्ही 25-26 दिवस तोंडावर कसलं. पण धनंजय देशमुखांना धमकी दिली तेव्हापासून आम्ही त्याचं नाव घेतलंय. मला वाटतं त्याच्यात मी न्याय नाही मागायचा. मी जातीवाद केला? फोटोला जोडे मारतात. मी जातीवाद कोणता केला का? काय संबंध यांचा माझ्या फोटो जोडे मारायचा? मी संतोष भाईला गरीबाच्या लेकराला न्याय नाही मागायचा का? तुमच्यासारखं आरोपीच्या बाजूला भरायचं काय? मी हिरवड पाडली का धनंजय मुंड्याच्या टोळीने? आता याच्या जातीचा समान नाही. आम्ही कधीच वंजाऱ्याला, धनगराला, दलित मुस्लिमाला बोलत नाहीत. पाप तू करणार, ओबीसी उडी तू. ओबीसी अडचणी झालं. ओबीसीत काय संबंध आहे? पाप तू करणार, ओबीसीचं पांघरून घेतो का? पाप करतो आणि ओबीसीचं पांघरून घेतो. सगळे जातपणाला लावली यांनी, ह्या धनंजय मुंड्यांनी. टोळी उभा करतो, उठवितो, आंदोलन करायला लावतो. त्याला त्याच वेळेस सांगितलं होतं, तुझ्या लोकांना थांबव या टोळीला, माझ्या नादाला लागू नको तू. तरी धनंजय देशमुखांना धमकी दिली. कसं काय गप्प बसेल मी? मी गोरगरिबाच्या न्यायासाठी लढायचं नाही? संतोष भाईला न्याय दे म्हणायचं नाही का? मी मराठा आहे, मी मागासारखाच नसतो. न्यायासाठी मी भ्यात नाही कोणाला. गरीबाच्या लेकरं मारून टाकताय काय तुम्ही? गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण लागतं, मागायचं नाही का मी? जातीवादी समजता का मला? कुठं जातीय तेढ निर्माण केला? जातीय तेढ निर्माण तुम्ही करताय. याच्या फोटो जाते, आमचा संबंध काय होता त्याच्याशी? तुमच्या कोणत्या माणसाला बोललो होतं का आम्ही? आम्हाला नाव सुद्धा माहित नाही तुमच्या लोकांची. हे कुठल्या शाळात? तुम 4 दिवस जर तुमचे लेकर शाळेत नाही गेले तुम्हाला वाईट वाटतं? आमच्या आरक्षणामुळे वाटोळं झालंय. आमच्या लेकरासाठी न्याय नाही मागायचा का आम्ही? 8 दिवस तुमचे लेकर जर शाळेत नाही गेले तर तुम्ही म्हणता लेकर शाळेत जात नाहीत. किती वाईट वाटतं तुम्हाला तुमच्या लेकराचं वाटोळं होईल म्हणून? माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं झालंय आरक्षणामुळे. मी मागायचा नाही का न्याय? तुम्हाला 8 दिवस जर लेकर शाळेत गेले तर दम निघाना. आमचं वर्षानुवर्ष लेकरांचं वाटोळं झाले. न्याय मागायचा नाही का? तुम्हाला 8 दिवस दम निघाना. आम्ही कसा दम धरला असेल 50-60 वर्ष विना आरक्षणाचा असून, आमचा हक्काचा असून. जरा तुमच्या लेकरात सुद्धा दुसऱ्याचे लेकर शोधायचं शिका. आणि ह्या धनंजय मुंडेने जी टोळी चालवली ना, ही थांबेव. तू खोलात चाललाय, ध्यानात ठेव. तू खोलात चाललाय. गुंडगिरी दहशत पसरवू नको. आम्हाला शंका आणि संशय यायला लागला तुझ्यावर आता. तू जर पाठिंबा देतो आंदोलन करणाऱ्याला, पाठ जाऊन भेटतो आंदोलन करणाऱ्याला, तर याचा अर्थ तो आबे हात हे का काय? त्या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली, संशय पण यायला लागला. का आम्ही शंका घेऊन येतो जाऊ? का संतोष देशमुखांच्या घराकडे भेटायला जायला तुला वेळ नाही मिळाला? आज बारा तिकडे गेला आणि माझ्या विरोधात टोळी उठवतो, संतोष भैयाच्या विरोधात टोळी उठवतो
आणि ती गुंड लाभार्थी टोळी हे आंदोलन करती आरोपीला सोडा म्हणून. वा, उद्याच्याला खुन झाल्यावर, मारामाऱ्या झाल्यावर आता बाकीच्या बी आरोपीच्या बाजून मोर्चा काढायचे ना, मग काढायचे ना. अरे सगळ्या जातीत असं होतं, कुणीच बोलत नाही गुंडाच्या बाजूनं. गुंड म्हणते ते असलं जातीचं तरी आपल्या काय घेणं नाही, जात नाही कोणी. तुम्ही गुंडाच्या बाजूने जाताय तुमचं पाप झाकायसाठी. इथून पुढे हीच रूढ होणार. भांडणं झाले, काही खून फिन झाला, आपण आपल्या जातीचे लोक मोर्चा काढणार, द्या आमचा माणूस सोडून, गुंड असला तरी पण. कारण तुम्हीच रूढ पाडली ना आता. तुमचा ते वाद आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट, ही पद्धत तुमची. तुमचं तेवढंच आयुष्य चाललंय. महे लोक तो या लोकांचा काय समज. हे राज्य तो असलं पाहिजे, असली नियत आणि असले विचार तो हे पाहिजे. गुंडाच्या टोळ्या सांभाळतो, छेडछाडी करतेत, मारामाऱ्या करतेत, खुन करतेत, जागा बळकीत, जमिनी बळकीत, खंडणी मागतेत. आणि इतक्या दिवशी माया जमून ठेवली ना, ही तोयासाठीची, ही त्याच्यासाठी नाहीची, ही तोयासाठीची आणि तोच असायला पाहिजे. म्हणून मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत. 302 मध्ये हे सगळे आले पाहिजेत, मोक्या खाली आले पाहिजेत, मोक्या खाली पण आले पाहिजेत, अंडर ट्रायल पण चालली पाहिजे. आणि यांना मदत करणारे बाकीचे सगळे आरोपी झालेच पाहिजेत, एकही सुटता कामा नाही. खंडणीच्या अगोदर 5-7 दिवस कॉल तपासा, कुणी कुणाला खंडणीला पाठवलंय, खून करायला लावलाय. आणि खून झाल्यावर, फरार झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन लावले हे चार्जशीट मध्ये आलंच पाहिजे. तुम्ही म्हणू शकत नाहीत की हे सापडत नाही तर आम्ही शोध घेतला, तर याचा अर्थ असा होतोय की तुम्ही त्याला सोडायला लागलात. यांच्यापेक्षा 10 पट आंदोलन आम्ही उभा करणार. मग वाल्मिक कराड जे आहे ते यांना आता केजवरून बीड कोर्टामध्ये त्यांची सुनावणी जी आहे ती होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय जे आहे ते कोर्टाने घेतला. लोकांचे घर उद्ध्वस्त करायचे, संतोष बायाचा क्रूर हत्या करायची आणि तो व्हिडिओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा. इकडं लोकांचे, लेकरांची किती दशा झाली असेल, किती वेदना होत असते, हे बघायचं नाही. मारल्याच्या नंतर पाणी मागितल्यावर मुतायचं, ही इतकी क्रूरपणा या देशानं कधी बघितलेला नसेल. आणि त्या आरोपीसाठी तुम्ही आंदोलन करताय, त्याला वाचवण्यासाठी पाठिंबा देताय, सोडून द्या म्हणताय. एवढी माया यांनी कोणासाठी जमवली? ह्या सरमाडानी का करमाडानी कोण येऊ, हे कशासाठी येऊ? आता मुख्यमंत्र्यांकडे आमची जाहीरपणानं मागणी, खंडणीतले आणि खुनातले आरोपी ही एकच आहेत, यांच्यावरती मोका आणि 302 लावलाय, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे. पण ही केस आता अंडर ट्रायल चालली पाहिजे, याच्यात कोणी सुटता कामा नाही. आणि खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत यांना घेऊन नेमकं कोण पळालं, यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे. कोणाच्या घरी राहिले, यांना डिझेल कोणी दिले, यांना पैसे कोणी दिले, यांना घरं कोणी दिले, हे राहायची व्यवस्था कोणी केली, खंडणी मागायला कोणी पाठवलं, खून झाल्याच्या नंतर यांच्यापैकी 100-150 जण, टोळी लई मोठी नाही, कोपऱ्याला एका परळीच्या, हे सगळे सहआरोपी करणं गरजेचं आहे. यांची सगळ्यांची नार्कोटिस्ट होणं सुद्धा गरजेचं. कारण हे जर आता मोबाईल फेकून देणार असले, पुरावे नष्ट करणार असले, तर यांचे नार्कोटिस्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे पुरावे नष्ट झालेत, केलेत यांनी, त्याच्यात सिद्ध होईल नार्कोटिस्ट मध्ये. फडणवीस साहेबांनी ही जी टोळी आहे ना, दहशत आणि जातीवाद पसरवणारी, जाती तेढ निर्माण करणारी, हिचा समूळ नायनाट आता करायला पाहिजे. यांना आता सुट्टी देता कामा नसता. तुम्ही असं करायचा, मोका लावला, 302 लावली आणि तपास केला, चार्जशीट मध्ये म्हणायचं सापडच नाही, नामकं झालं. ते नाटकं नाही शिकवायचे बरं. परळीतल्या एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे ते जर नाटकं शिकवतात, त्यांच्यापेक्षा 10 पट आंदोलन बीडमध्ये उभा करू आम्ही. हो, आम्ही सुद्धा सळो की पळो करू शकतो. त्यामुळं चार्जशीट मध्ये कोणी कोणाला फोन केलेत, खून झाल्यावर कोणत्या मंत्र्याला केलेत, खंडणीवाल्यांनी कोणाला केलेत, हे सगळे त्याच्यात आरोपी होणं गरजेचं आहे. यांचे शिड्या काढणं सगळ्यांचे गरजेचं आहे. यांच्या नार्कोटेस्ट करणं गरजेचं आहे. आणि अंडर ट्रायल चाललीच पाहिजे. यांची मुलाहिजा कसल्याच पद्धतीची मुख्यमंत्र्यांनी करायला नाही पाहिजे आणि करणार नाहीत, ही पण एक आशा आहे. कारण त्या योगी आदित्यनाथ साहेबासारखं व्हायला पाहिजे. बुलडोजर यांचा कार्यक्रम फडणवीस साहेबांनी असा लावला पाहिजे. इले थोडी टोळी पण राज्याला डाग लावायला लागली, सरकारला डाग लावायला लागली. त्यांचा समाज आणि त्या समाजात काही लोक खूप चांगले, यांची एवढी जिल्ह्यात पत होती समाजाची, त्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं या जातीची सगळी पत घातली.
खाली मान घालून चालायची वेळ आज ह्या धनंजय मुंडेच्या गुंडगिरीच्या टोळीनं दहशत माजवणाऱ्या टोळी केली. फक्त दहशत पसरवते, जातीवाद, लोकांचा अपमान करणं, घरं बळकीनं, प्लॉट बळकीनं, सरकारी योजना खाणं, चोऱ्या करणं, दरोडे टाकणं, छेडछाडी करणं, म्हणजे मानसिक टेन्शन द्यायचं. मग छेडछाड केलं माणूस गप बसतो, यांना पाहिजे ते देतो. हे सिस्टम आहे त्यांच्या. ह्या सगळ्या थांबल्या पाहिजेत. म्हणून यांना सगळ्यांना आता फासावर जाऊ द्या. एक सुटता कामा नये. एक सुटला मुख्यमंत्री साहेब तुमच्या नावाला डाग लागला म्हणून समजायचं, राज्यात बंद पाडणार आम्ही. हा,